पण जेव्हा महाराज कर्दळी वनातनं खास करून प्रगट झाले ही जी कथा आहे तर त्याच्यातनं महाराज फक्त आले आणि अक्कलकोटला आले असं तर झालं नाही. त्यांनी पूर्ण भारताभराचं परिक्रमा केली. प्रत्येक वेगवेगळ्या प्रांतात ते गेले. अगदी वरती बद्रीनाथ केदारनाथ पासून द्वारकेला असं सगळीकडे ते गेले आणि प्रत्येक ठिकाणी महाराजांची नावं ही वेगवेगळी होती. अशा ती नावं जर आपण घेत राहिलो तर आपल्याला कदाचित खूप कधी कधी अवघड जाईल. पण इतकी सुंदर त्यांची नावं आहे. काही ठिकाणी त्यांना चंचल भारती म्हणलेलं आहे. अशी बरेच त्यांची वेगळी नावे. पण शेवटी श्री स्वामी समर्थ हा जो इम्पॅक्ट आपल्या मनावरती त्या नावानी म्हणा किंवा त्या उपासनेनी म्हणा किंवा एखादी जी माळ करताना जो येतो तो म्हणा तो खूपच जास्त आहे. आणि कदाचित तो महाराजांना जास्त भावला पण आहे. त्यामुळे त्या जे कोणी म्हणतं ते महाराज म्हणतात हो मी आहे. जणू आपण एखाद्या कोणाला तरी हाक मारावी आणि त्यांनी सहज त्याचं उत्तर द्यावं. तसं श्री स्वामी समर्थ म्हणल्यावर महाराजांनी त्याला प्रत्युत्तर ते देतातच. ही ती ताकद श्री स्वामी समर्थ या शब्दांमध्ये आहे.